घोटाळा हा उघड झालेला आहे। खोटी बँक गॅरंटी दाखवून महावितरणाचं काम हे मिळवण्यात आलेलं आहे। भावेश कुमार पटेल, हितेश भाई, हिरेन कुमार, लावजी भाईंनी खोट्या बँक गॅरंटी ही दिलेली होती। सहाय्यक महाव्यवस्थापक राहुल पन्हाळेंनी बँक गॅरंटी ही खरी असल्याचं भासवलेलं आहे। तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये हा 100 कोटींचा घोटाळा उघड झालेला आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सामंत। सूरज, नेमका काय हा घोटाळा उघड झालेला आहे, काय अधिक माहिती आहे? आकांक्षा, नक्कीच 2024 ते 2026च्या दरम्यान ओमेस CGR लामाटा विवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी खोटी गॅरंटी बँक गॅरंटी आणली होती। ती म्हणजे गुजरातच्या SBI बँक शाखेतून, आणि हीच जी गॅरंटी आहे ही खरी असल्याचं भासवून या ठिकाणी 100 कोटींचं जे कंत्राट आहे हा मिळवण्याचा प्रयत्न केला होता। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये महावितरण विभागाचे जे अधिकारी आहेत राहुल पन्हाळे यांचा देखील सहभाग निश्चित आहे, कारण त्यांनी ती गॅरंटी खोटी आहे, खोटे दस्तावेज आहेत हे माहिती असून सुद्धा ती अप्रूव्हलसाठी पुढे पाठवली आणि हे कंत्राट जे आहे ते या तिघांना देण्यात आलं होतं, या कंपनीला देण्यात आलं होतं। आणि जेव्हा ही संपूर्ण बाब लक्षात आल्यानंतर आता महावितरणाकडनं या संपूर्ण प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर भावेश कुमार पटेल, हिरेन कुमार कनानी आणि हितेशभाई राविया यांच्यासह राहुल पन्हाळे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 100 कोटींचा हा एकूणच भ्रष्टाचार आहे, महावितरणाची ही फसवणूक करण्यात आलेली आहे आणि लवकरच हे प्रकरण पुढील तपासासाठी या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील वर्ग करण्यात येऊ शकतं। मुख्यमंत्री जी सौर कृषी वाहिनी 2.0 योजना आहे याचं कंत्राट मिळवण्यासाठी हे संपूर्ण भ्रष्टाचार करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच गुन्ह्याची व्याप्ती ही देखील खूप मोठी आहे आणि यामध्ये अन्य काही जणांचा गुन्हा दाखल झालेला आहे। समावेश कशा पद्धतीने यांच्यावरती कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये आणखी एक धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळ अगदी थोड्याच वेळामध्ये